विश्वरूपी शक्ती जागृत आहे। आपण भगवंताला आणि बाबांना एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार जी। भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोगी परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज मौजा आमगाव या ठिकाणी सामूहिक एकतेचे हवन कार्य परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत शाखा भंडारा आणि पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमगाव परिसरातील सर्व सेवक बांधवांच्या सौजन्याने या ठिकाणी एकतेचे हवन कार्य पार पडून एका भगवंताच्या सविनय शोभायात्रा या कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचली आणि एका भगवंताच्या सविनय चर्चासत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या चर्चासत्रामध्ये सविनय सृष्टीचे निर्माता व बुद्धीचे विकासदाता स्वयंशक्तिशाली परमशक्तिशाली आदरणीय भगवान बाबा हनुमानजी या बैठकीला हवन कार्याला उपस्थित आहेत। बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम। ज्यांनी अफार परिश्रम करून एका भगवंताच्या परिचय तुम्हाला करून देणारे, वाईट व्यसनातून अंधश्रद्धेतून मुक्त करणारे, तुम्हा सर्वांचे सद्गुरू आणि या मानव धर्माचे संस्थापक, ज्यांनी या माणसाला मानवता शिकवणारे, तुम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी या बैठकीला हवन कार्याला उपस्थित आहेत। बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम। ज्यांनी बाबांना आपले बाबांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या आणि बाबांना 6 वर्ष 3 महिने आणि 2 दिवसाचे आयुष्य बाबांना प्रदान करणाऱ्या बाबांच्या अर्धांगिनी व तुम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई बाबा जुमदेवजी प्रुब्रीकर आई सुद्धा या हवन कार्याला बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रामुख्याने अध्यक्ष महोदय, या चर्चासत्राचे अध्यक्ष महोदय, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर वर्धमान नगर नागपूर येथील संचालक आदरणीय आणि भंडारा येथील मार्गदर्शक आदरणीय गुलाबरावजी साठवणे साहेब या ठिकाणी प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून विराजमान झालेले आहेत। साहेबांना माझा आदरपूर्वक नमस्कार। त्याचप्रमाणे भंडारा आणि पवनी शाखेचे सहसचिव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत आदरणीय रूपचंदजी निंबाळकर साहेब बोरगाव साहेबांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। हा विचारमंच प्रमुख आहे। या विचारमंचावर असणारे सर्व बाहेरून आलेले मार्गदर्शक मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत मार्गदर्शक मंडळी, या ठिकाणी आमगाव परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, ग्रामपंचायतचे संपूर्ण सहकारी सदस्य महोदय, या गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महोदय, या गावचे पोलीस पाटील महोदय, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी। त्याचप्रमाणे ज्यांच्यापासून या कार्यक्रमाला शोभा येत आहेत असे समोर बसलेले बाहेरून आलेले बाबांचे सेवक, बाबांच्या सेविका, लहान थोर मंडळी, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी। तर ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकांना आलेले अनुभव विनंती प्रार्थना यांच्यावर ही चर्चा बैठक चालत आहे। भ म्हणजे भगवान, भूमी, ग म्हणजे गगन आकाश, व म्हणजे वायू, भगवान, आ म्हणजे अग्नी आणि न म्हणजे नीर, अशा पंचतत्वातून हा मानव धर्म महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सजवला, फुलवला आणि तुमच्या सविनय आमच्या हातामध्ये दिलेला आहे। कशाकरिता? या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता इथे असणारे सर्व मार्गदर्शक मंडळी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत आणि या मार्गदर्शनातून तुम्हाला जो बोध मिळणार आहे त्याचे एक वाक्य आपल्या मनामध्ये रुजवलं तर खरोखरच या मानव धर्माचं, या मानवाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि तीच अनुभव आपल्या दारी घेऊन, आपल्या परिसरात घेऊन, आपल्या परपंचात घेऊन तुम्ही समजा का घरी एक बैठक घेतल्याने बैठकीमध्ये सर्व आपल्या घरच्या सर्व सदस्यांना बसवून त्यांचे विचार विमर्श केलं तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। असे या ठिकाणी या स्टेजवर जे मार्गदर्शक मंडळ तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। बंधूंनो, आम्ही अगोदर पाहिलं आमच्या आईनं, आमच्या आजीनं काय केलं, जे जुने कपडे होते ते जुने कपडे का करत होते पहिले उन्हाळ्यामध्ये, आमची आजी म्हणा किंवा आमची आई म्हणा, ते कपडे आईचे असोत, वडिलाचे असोत, आज्याचे असोत,
आजीचे सर्व कपडे जुने पुराणे जे कपडे होते ते कपडे एकत्र जमा करायची, त्याच्यामध्ये असणारे जे छिद्र आहेत, जे आपले कपडे फाटलेले होते, फाटके होते, ते एका गाठोड्यात त्यांनी बांधून ठेवलं होतं आणि त्या बांधून ठेवलेल्या गाठोड्यातून छिद्र बाजूला करून काय केलं, त्यांची एक वाकर तयार केलेली होती. ती वाकर आपल्या आत्मा आलेल्या आप्त परिवारांना, नातेवाईक मंडळींना ती संपूर्ण एकत्र गोळा करून ती वाकर तयार केली आणि ती वाकर, ज्याला आपण वाकर म्हणतो, ती वाकर तयार करून येणाऱ्या पाहुण्यांना आपण त्यांच्या मान सन्मानाने त्यांना देत होतो. तसेच माझ्या महान त्यागी बाबा झुंजूजींनी सुद्धा काय केलं, या मार्गाचा जेव्हा 1949 या मानव धर्माची स्थापना केली, गंजलेल्यांना, दुःखी मानवाला ज्यांचे छिद्र झाले होते, कारण जे टाकाऊ वस्तू, ते टाकाऊ वस्तूपासून जी, ज्याला आपण ह्या म्हणतो की ते जे बेकामी अवस्थेत पडलेले कपडे आमची आजी त्यांची वाकर तयार करून शिवत होती, तिला एकत्र जमा करून शिवत होते आणि त्याची वाकर तयार करत होती. असेच महान त्यागी बाबा झुंजूजींनी सुद्धा कार्य केले. कोणी भूतानं, कोणा रोगाने त्रस्त झालेले, कोणी वैद्यवानांना त्रस्त झालेले, कोणी या व्यसनाने त्रस्त झालेले सर्वही दुःखी माणसाला सुखमय जीवन देऊन हा मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून निरंतर कार्य करून त्यांचे जे दुःख होते, त्यांचे जे छिद्र होते ते दूर केले आणि या मानव धर्माची संस्कृती तुमच्या आमच्या हातात दिली. आज आम्ही सुख समाधानाने जीवन जगत आहोत. कारण बंधूंनो, आज एवढं म्हणावं असं वाटतं, महान त्यागी बाबा झुंजूजींनी ही संस्कृती, ही महान त्यागी बाबा महान त्याग करून तुमच्या आमच्या हातात दिली, पण आपण काय करतो आहोत? शोषित पीडित दुःखाचे निवारण झालं, मग आम्ही त्या महान त्यागी बाबा झुंजूजीला काय देतो आहोत? कमीत कमी सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आपण त्या महान त्यागी बाबा झुंजूजीला दिलं तर खरोखरच त्यांचं आणि आपलं भाग्य सुद्धा, आपलं सुद्धा भाग्य लाभेल, आपल्याला सुद्धा भाग्य लाभेल. पण नाही, आपण कधी चर्चा बैठकीला जात नाही, कधी भगवत कार्याला जात नाही, त्यांच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना कळत नाही. एक एक शब्दाकडे लक्ष दिलं, शोषित पीडित असणारे सर्व माझे बालसेवक असोत, या मार्गात येणारा प्रत्येक सेवक गरीब, गरजू आणि दुःखी आहे. आणि याच माध्यमातून आपण, तुम्ही, आम्ही सर्व, कोणीही या मार्गामध्ये सुखी माणसानं प्रवेश केला नाही, सर्व दुःखी आहेत. आणि असे छिद्र शिव आज एक वृक्ष तयार झाला आणि या वृक्षाची आज मंडळामध्ये रूपांतर झालं. आणि आज मंडळाच्या वतीने आणि महान त्यागी बाबा झुंजूजीच्या आदेशाप्रमाणे आपण हे कार्य करत आहोत. सुंदर अनुभव या ठिकाणी माझ्याच गावचा एक सुंदर अनुभव होत आहे. अनुभव असा, माझ्याच हातावरचा एक सेवक आदरणीय संतोष दादा लागवडते. पहा कसं असतं, लहान असताना आपण सेवक, लहान असतो मोठा असतो, महान त्यागी बाबा झुंजूजींनी सर्वाला सारखं ठेवलेलं आहे. मार्गामध्ये प्रवेश केला, सुख समाधानाने जीवन जगू लागला. सुख समाधानाने जीवन जगत असताना झालं काय, या दादाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावरती परिवार हा वेगवेगळा झाला. परिवार वेगवेगळा झाला, दोघे भाऊ वेगवेगळे राहू लागले. आणि या दादाची पत्नी आदरणीय पालडोंगरी येथील खरामे दादांची ती मुलगी आहे, ती म्हणायला लागली, म्हणजे आपण रक्षाबंधनाला जायचं नाही, रक्षाबंधनाला आपण गेलं पाहिजे. म्हणून दोघेही पती पत्नी रक्षाबंधनाला पालडोंगरी या ठिकाणी गेले. गेल्यावरती झाले काय पहा, पालडोंगरीवरून जेव्हा वापस येत होते त्यांना माहित झालं की म्हणे कुणीतरी आपल्या जनरल हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि त्या ऍडमिटच्या ठिकाणी त्या पेशंटला पाहण्याकरिता भंडाऱ्याला आले. भंडाऱ्याला जेव्हा गेले, जनरल हॉस्पिटलमधून जेव्हा घरी परत आले, तर पहा सकाळी बाबांच्या नियमाप्रमाणे आपल्याला विनंती करावं लागतं म्हणून उठलं, तर या शेवकीनताईच्या बाईच्या, आपल्या सेविका जी आहे, हिच्या अंगामध्ये सैतानाने प्रवेश केला. काय केला? सैतानाने प्रवेश केला. मग मला एक सांगा, आपण बाबांचे सेवक असे होईल का जी? होऊ शकणार नाही. झालं काय, या बाईच्या अंगामध्ये जेव्हा सैतानाने प्रवेश केला, विचार पडला आम्हाला. आणि विचारणा जेव्हा या साध्या सेवकाची केली, तर सविने 3 महिने या सेवकाचे काय होते? कार्य बंद होते. बाई अस्ताव्यस्त होऊ लागली. पत्नी सर्व बाई 5-5, 6-6 जणांना पेरत नव्हती.
अशी तळ हातावरती पकडावं, पण आम्हा 5-5, 7-7 शेवकांना ती पेलत नव्हती. एवढी मोठा सैतान त्या बाईच्या अंगामध्ये संचार झालेला होता. घरी आला तो शेवक संतोष दादा आणि म्हणायला लागला, साहेब म्हणे माझी पत्नी कशी तरी करत आहे, जाऊन बघतो तर काय तिनं अस्तव्यस्त झालेली ती बाई पहा. म्हटलं काही हरकत नाही, घरी घेऊन ये. याटामध्ये टाकून त्या बाईला, त्या सेविकाला घरी आणलं. त्यावेळेस मला मार्गदर्शक पद लाभायला होतं. त्यांचे कार्य आदरणीय वैरागोळी गुरुजी भंडारा यांच्याकडून होते. आणि माझ्या निवासस्थानामध्ये जेव्हा आणलं तेव्हा आंघोळ केली, परमेश्वराला ज्योत लावला आणि सांगितलं, बाबा या बाईच्या अंगात सैतान आहे, भूत आहे, पलित आहे, मला माहित नाही. यांच्या काय चुका आहेत हे सुद्धा मला माहित नाही बाबा, परंतु या बाईला मुक्ती द्या. हिच्या अंगातला असणारा सैतान आहे, पलित आहे, भूत आहे, देवता आहे, हे दुःख हिच्या नष्ट करा. हिला चांगली शक्ती द्या, चांगली सद्बुद्धी द्या, हिला चांगले नवजीवन मिळू द्या. आणि या संतोष दादाला आणि या सेविका ताईला आपली सेविका बनवून घ्या. असं वाक्य जेव्हा त्या परमेश्वराजवळ योग मागायला लागलो, ज्योत लावली, अगरबत्ती लावली आणि कापूर लावली आणि कापुरावरती योग मागायला सुरुवात केलं, इकडे सैतान काय म्हणायला लागला पहा. माझा स्वतःचा अनुभव आहे. सैतान काय म्हणायला लागला, अहो म्हणे मला 16. काय म्हणायला लागला, अहो म्हणे मला 16 माझ्या अंगाची आग होत आहे, मला लांब शेपटीवाला कध्यानं मारत आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब हा. मला लांब शेपटीवाला कध्यानं मारत आहे. आणि सांगितलं, बाबा हिच्या अंगात पुन्हा कोणताही शैतान येऊ देऊ नका. त्यांची चुकीची शिक्षा त्यांना परत करा आणि सांगितलं. आणि ती बाई, तिच्या अंगातून जेव्हा शैतान निघाला, ती बाई शांत झाली. मी माझ्या पत्नीला म्हणालो, अगं म्हणलं हिला एक कप चाय म्हणून दे. आणि पहा त्या दिवसपासून त्या बाईच्या अंगात कधी शैतान संचारला नाही. आणि म्हटलं जा आताच्या आता आपला मार्गदर्शकाकडे जाऊन सांग की साहेब माझ्या चुका झालेल्या आहेत. त्याच वेळेस त्याला भंडाऱ्याला त्या आदरणीय वैरागोळी गुरुजीकडे पाठवलं. त्यानंतर माझ्याकडे मार्गदर्शक सविनय पद आला आणि पुत्र प्राप्तीचा 14 वर्ष झाला. त्या दादाला योग येत नव्हता. विश्वरूपी कार्य, विश्वरूपी शक्ती जागृत आहे, चैतन्यमय शक्ती जागृत आहे, निराकार अवस्थेत आहे. योगाचे कार्य केले. आज सुंदर बाळ त्याच्या घरी जन्मास आला. पहा किती महान कृपा. आपण कसं चुकलो, कुठं चुकलो. म्हणून त्यागमय जीवन झालेल्या सेवकांना, साध्या कार्य सेवकांना विनंती आहे, जास्त दिवसपर्यंत कार्य बंद राहता कामा नये, जेणेकरून कुठलीही आपत्ती आपल्यावर येऊ शकतो. असे करू नका. म्हणून मला या आयोजकांनी इथं बोलणारे भरपूर मार्गदर्शक मंडळी आहेत. आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देत आहे. सुखी केले बाबाने दुखीचे जीवन, सुखी केले बाबाने दुखीचे जीवन. कधी संपणार नाही, कधी संपणार नाही, असा दिल धन 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 धन. सुखी केले बाबाने दुखीचे जीवन. म्हणून सर्व सेवक बांधवांना विनंती करतो, बाबांनी दिलेल्याचे तत्व 3 शब्द 5 नियमाचे कडेकोरपणे पालन करावं, आचरण करावं, आचरणात आणावं. आणि मी सुद्धा करीन असे सविनय. आणि हा नवीन वर्ष तुमच्यासाठी निरोगी सुखमय जावो एवढी परमेश्वराला विनंती करतो आणि आपल्या वाणीला या ठिकाणी विराम देतो.